नमस्कार. माझं नाव समीर माचवे आणि जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक बातमी माझ्या वाचनात आली. ती म्हणजे जपानमधल्या एका DMM बिटकॉइन एक्सचेंजवर 4500 बिटकॉइन्स चोरीला गेले. तुम्ही अशा प्रकारची बातमी कधी म्युच्युअल फंड बद्दल ऐकली आहे का, की एखाद्याचे सगळे म्युच्युअल फंड चोरीला गेले? आता ही खूप भयंकर बातमी आहे, कारण हे जे चोरीला गेलेले बिटकॉइन आहेत याची किंमत 2505 कोटी रुपये एवढी होती. आता ही घटना मागच्या 60 वर्षात म्युच्युअल फंडमध्ये एकदाही घडलेली नाही. त्याचं कारण काय? तर इथे तीन तीन रेग्युलेटर. आता मला हे सांगा, की हे जे क्रिप्टो कॉइन चोरीला गेले, ब्लॉकचेन सारखी एवढी सेफ टेक्नॉलॉजी असताना ही चोरी झालेली आहे. आता ह्याची रिकव्हरी कुठून होणार आहे? बिटकॉइनला कोण रेग्युलेटर आहे तुम्हाला माहिती आहे का? माझा प्रश्न हा आहे की म्युच्युअल फंडमध्ये तीन तीन रेग्युलेटर आहेत, सेबी, एमफी आणि RBI. अत्यंत सेफ असा हा ॲसेट आहे, कारण आपल्यासारख्या कॉमन माणसाचे पैसे तिथे इन्व्हेस्ट झालेले आणि मागच्या 60 वर्षांचा इतिहास आहे, एकही फ्रॉड नाही. मग आपण आपले पैसे, आपले हार्ड अर्न्ड पैसे हे म्युच्युअल फंडमध्ये ठेवायला पाहिजे का बिटकॉइनमध्ये ठेवायला पाहिजे? अर्ध्या रात्रीत श्रीमंत होण्याचा प्रयत्न करू नका. तुमचे कष्टाचे पैसे अशाच ॲसेटमध्ये टाका जिथे रेग्युलेटर आहे. भारतामध्ये म्युच्युअल फंडमध्ये 3 रेग्युलेटर आहेत. बँकेला फक्त एक रेग्युलेटर आहे, RBI. सोना चांदीच्या व्यवहारामध्ये काही घोळ झाला, रेग्युलेटर नाहीये, डायरेक्ट कोर्टात जावं लागेल. लँड डिलिंगमध्ये पण रेग्युलेटर नाहीये, काही झालं की उठले की कोर्टात जातात लोक. तर सगळ्यात सेफ ॲसेट कुठला? जिथे जास्तीत जास्त रेग्युलेटर आहे. म्हणजे आपल्याला जर काही गडबड झाली तर कोणाकडे दाद मागायची हे तरी माहिती. सो या रीलमधनं जर तुम्हाला काही शिकायला मिळालं असेल तर मला लाईक द्या. आणि तुम्ही तुमचे पैसे कुठल्या ॲसेटमध्ये टाकाल? बिटकॉइन, म्युच्युअल फंड की इतर कोणत्या? ते मला कॉमेंट्समध्ये सांगा.